6-11. आशिष जयस्वाल यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये अरबाज साठी. अनिकेत कांबळे चॉक्सी समोर सिंगल धाव काढून स्ट्राईक रोटेट केली आहे. एक चांगली बाब, जो सेट बॅटर आहे त्याला स्ट्राईक रेटवरती आणणं गरजेचं होतं. नयनला स्ट्राईक रेटवरती आणलंय आणि नयनला दाखवावं लागणार आहे. एक सीझन असा होता, मला वाटते दुसरा की तिसरा नयन अनसोल्ड होताना पाहायला मिळाले. त्यांनी त्यानंतर दुसऱ्या VPL मध्ये असं इम्प्रूव्ह केलं की त्याला बोली जी आहे ती हायेस्ट लागायला लागली आहे. समोर ड्राईव्ह केला, चेंडूला निघून गेला सीमारेखा पार, चौकार. मैं अनसोल्ड जरूर हुआ था लेकिन इस विकेट के ऊपर मेरा बहुत बड़ा होल्ड है, ये बताता हुआ ये खिलाड़ी नयन कालुस्टे ऑन फायर. चेंडू सीमारेखा पार, 4 धावा. थँक्यू डीजे. आता चेंडू किती शिल्लक आहे? 4-6. काय होतंय ते पहा. 51 धावांचा पाठलाग. काहींनी विचार केला होणार, काहींनी नाही. मॅच अजूनही बाकी आहे, परंतु ज्या प्रकारे मैदानात खेळ चालू आहे खरोखरच अनबिलिव्हेबल. ओ मागे रितेश राणे. चला पंच अंपायर स्टेपचा रिव्ह्यू आहे ना, कसला आहे काय? चला या तुम्हीच. चला निर्णय तुमच्यापर्यंत येईल. आमचे दोन्ही तजुर्बेवाले अंपायर आहेत, खूप सारा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे, दांडगा अनुभव आहे आणि सिंगल धाव ही मिळेल. स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळते. अनिकेत कांबळे चॉक्सी पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आलं. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. तीन 5. ओहो पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळल्यात सिंगल. अरबाज काय या मॅचला जिंकून देईल का? काय नयन कालुस्टे या मॅचला फिनिश करेल का? अनेक प्रश्न मनामध्ये सगळ्यांचे आलेले आहेत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आतापर्यंत चेसिंग मध्ये इतक्या धावा कोणी बनवलेल्या नाहीये तितक्या धावा धावपल करते 47. अजूनही 4 धावांची गरज आहे येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये. चौकार अपेक्षित आहे आणि ही चौकारानेच मॅच फिनिश होण्यासारखी आहे. अतिरिक्त धावांचं काही कॅल्क्युलेशन नसेल तर. 47 वरती 2. नयन कालुष्टे जय पराजयामधील अंतर मापून उभा आहे आणि अरबाज शेख ऑन साइडला करण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेलाय.
स्वप्नील बोने. नाही, आणि स्वप्नील बोने चेंडू अडवतात. मागाचा चेंडू कसा सुटला याच्यावरती भरपूर जणांचा विश्वास नाहीये, कारण त्यांच्याकडून मिसफिल्ड होणं हे क्वचितच ऐकायला मिळतं. आता 1 बॉल 4. टीम मीटिंग बोलावली गेली आहे आणि या टीम मीटिंग मधून काय घडेल. 1-4. किसकी होगी नैया पार, टीम सायबा की टीम हितविक 24. मॅच कोणी जिंको, परंतु या मॅचला खूप मजा आली आहे. या मॅचने मी विनंती करेल सर्वांना जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात या दोन्ही टीमसाठी. रिझल्ट काही असो, पण ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही संघ लढल्यात. आता लढता लढता कोणी हारेल कोणी जिंकेल हा वेगळा पाठ. नयन कालुष्टे आणि अरबाज या दोघांवरती आता आपल्या संघाची मदार आहे. ओ व्हाट अ शॉट. नयन कालुष्टे, मेरा इस ग्राउंड के ऊपर क्यों होल्ड है ये बताता हुआ. व्हाट अ फिनिश. सागर राणे, जॉन्टी. थँक्यू डीजे थँक्यू. चला चारी या कर्णधार. प्रदोष बैकर आपले बक्षीस घेऊन जायची आहेत. सगळ्यांची धगधग वाढलेली होती आणि असं असताना मॅचला फिनिश केलं नयनने. चला या कर्णधार, या चारी कर्णधार. थँक्यू प्रवीण थँक्यू. चला या साई असती साहेबा, निर्मल सम्राट, हितविक 24, JACC B. साहिल आलाय, मुजम्मिल आलाय, निर्मल सम्राट, गण्या, हितविक 24 कॅप्टन आलेले आहेत. चला चौघांनी घ्या. बघा याच्यावरती लिहिलंय सेमीफायनल नंबर 1, सेमीफायनल नंबर 2, ज्याची